पुढे बातमी अशी की राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले। 288 जागांवर उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता आणि त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झालं। शिष्टमंडळात भाजपचे आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार नारायण कुचे आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे। अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या घरी जरांगे यांची भेट झाली असून शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे। त्यामुळे शिष्टमंडळ जे आहे ते आता जरांगे पाटलांना जाऊन भेटलेलं आहे। या भेटीमध्ये आता काय नेमकं ठरवलं जातंय हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। रवी, आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला गेलेलं आहे, भेट झाली आहे, चर्चा सुरू आहे का? आपण जर बघितलं तर नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला भेट घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर या शिष्टमंडळामध्ये आमदार नारायण कुचे असतील किंवा मग आमदार जे येऊन गेलेत, आता जर बघितलं आपण राजेंद्र राऊत असतील, बालाजी कल्याणकर असतील यांचा समावेश होता। याच्यामध्ये मनोज जरांगेच्या आधीच्या ज्या मागण्या होत्या त्याच मागण्यांवरती चर्चा झालेली आहे आणि मनोज जरांगे यांनी त्यांच्या मागण्यांचा जो ड्राफ्ट आहे तो सुद्धा या सरकारच्या शिष्टमंडळाला दिलेला आहे। 13 तारखेपर्यंत जरांगे यांनी या सरकारला मुदत दिलेली आहे। एकदा संधी देऊन बघू, आम्हाला राजकारणात जायचं नाहीये, मात्र संधी देणं आमचं काम आहे, यासाठी जरांगेंनी या शिष्टमंडळाला बोलवलं होतं आणि त्यानुसार चर्चा झालेली आहे। आता 13 तारखेपर्यंतची मुदत जी आहे ती जरांगेंनी दिलेली आहे। नसता आम्हाला राजकारणात जावं लागेल, 29 तारखेला आम्ही याबाबत ठरवणार आहोत, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल।